तर आरबीसीज मध्ये आणखी काही पॉइंट्स आहेत. आरबीसीज मध्ये किंवा रेड ब्लड सेल्स मध्ये सांगितलंय की जेव्हा इन्क्रीज इन नंबर ऑफ आरबीसीज होत असेल, जर आरबीसीजची संख्या ही हवी त्याच्यापेक्षा जास्त जर वाढली असेल तर त्या टर्मला आपण म्हणतो पॉलिसायकेमिया. जर रेड ब्लड सेल्स किंवा आरबीसीचा काउंट हा पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त कमी होत असेल किंवा कमी झाला असेल तर त्याला आपण म्हणत असतो इरिथ्रोसाइटोपेनिया. ठीक आहे, तर ह्या टर्म्स लक्षात ठेवायच्या. वाढली असेल आरबीसीज तर त्याला आपण म्हणणार पॉलिसायथेमिया. आरबीसीचा काउंट कमी झाला असेल तर त्याला आपण म्हणणार इरिथ्रोसाइटोपेनिया. ठीक आहे, तर मग आता हे जे रेड ब्लड सेल्स असतात तर रेड ब्लड सेल्स तयार होण्यासाठी एक छोटीशी सायकल असते. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपले जे किडनी सेल्स असतात ते किडनी सेल्स काय प्रोड्यूस करत असतात, इरिथ्रोपोएटिन नावाचा हॉर्मोन प्रोड्यूस करतात. आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारी जी किडनी असते त्या किडनीमध्ये किडनी सेल्स प्रेझेंट असतात. किडनी सेल्स इरिथ्रोपोएटिन हॉर्मोन प्रोड्यूस करतात. इरिथ्रोपोएटिन हॉर्मोन जे असतात ते स्टिम्युलेट करतात आपल्या रेड बोन मॅरोला, आणि आपल्या रेड बोन मॅरो एकदा का स्टिम्युलेट झाले की ते रेड ब्लड सेल्सचा प्रोडक्शन करायला सुरुवात करतात. हे आपण पाहिलं होतं की ऍडल्टमध्ये जो इरिथ्रोपोएटिक ऑर्गन असतो त्याला आपण म्हटलं होतं रेड बोन मॅरो, वाईल फिटसमध्ये जे इरिथ्रोपोएटिक ऑर्गन किंवा जिथे आरबीसी सिंथेसाइज होतात असे जे अवयव असतात त्याला आपण लिव्हर आणि स्प्लीन म्हटलं होतं. आपल्यामध्ये रेड बोन मॅरो असा ऑर्गन असतो की जिथे रेड ब्लड सेल्स सिंथेसाइज होतात. तर मग त्या रेड ब्लड सेल्स तयार होण्यासाठी पहिले रेड बोन मॅरोला स्टिम्युलेट करणं किंवा ऍक्टिव्हेट करणं गरजेचं असतं, राईट. तर त्याच्यासाठी आपले जे किडनी सेल्स असतात ते इरिथ्रोपोएटिन हॉर्मोनला प्रोड्यूस करणार. इरिथ्रोपोएटिन हॉर्मोन जे आहे ते स्टिम्युलेशन पाठवणार आपल्या रेड बोन मॅरोला, आणि मग नंतर रेड बोन मॅरो जे आहे ते आरबीसी सिंथेसाइज करायला सुरुवात करणार. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट त्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपल्या बॉडीमधले जे आरबीसीज असतात त्याच्यामध्ये त्याच्या सायटोप्लाझममध्ये फक्त हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो. कुठल्याही प्रकारचा न्यूक्लियस किंवा कुठल्याही प्रकारचे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलमध्ये क्लोरोप्लास्ट येणार, मायटोकॉन्ड्रिया येणार, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम येणार. तर हे कुठल्याही प्रकारचे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल रेड ब्लड सेल्समध्ये प्रेझेंट नसतात. इन्स्टेड ऑफ दॅट रेड ब्लड सेल्सच्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं काय अबंडंट क्वांटिटीमध्ये किंवा पुष्कळ प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं की ज्याच्यामुळे ब्लडला रेड कलर आलेला असतो. इन ऍडिशन टू दिस जे रेड ब्लड सेल्स असतात त्याच्या सायटोप्लाझममध्ये काय प्रेझेंट असतं, कार्बोनिक अनहायड्रेज नावाचा एन्झाईम प्रेझेंट असतो. प्लस रेड ब्लड सेल्स जे आहे त्याचं काम काय असतं, आरबीसीज कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या ट्रान्सपोर्टसाठी हे जे रेड ब्लड सेल्स आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. याच्याच बरोबर ब्लडची पीएच मेंटेन करणं सुद्धा रेड ब्लड सेल्स कॅरीड आउट करतात, किंवा ब्लडची जी विस्कॉसिटी असते ती मेंटेन करणं सुद्धा रेड ब्लड किंवा त्याच्यामध्ये सुद्धा रेड ब्लड सेल्स काय असतात, इन्व्हॉल्व्ड असतात. आणखी रेड ब्लड सेल्समध्ये किंवा रेड ब्लड कॉर्पिस्कल्समध्ये एक टर्म सांगितली दॅट इज हिमॅटोक्रिट. हिमॅटोक्रिटचा मिनिंग काय होतो तर हा रेशिओ असतो एक. हिमॅटोक्रिट म्हणजे एका प्रकारचा रेशिओ असतो की ज्याच्यामध्ये काय काय लक्षात घेतलं जातं तर टोटल नंबर ऑफ आरबीसीज अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड. ठीक आहे, हा जो रेशिओ असतो याला आपण हिमॅटोक्रिट रेशिओ म्हणतो. हिमॅटोक्रिट रेशिओ म्हणजे काय, इट इज द रेशिओ ऑफ टोटल नंबर ऑफ आरबीसीज टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड. याला आपण हिमॅटोक्रिट रेशिओ असं म्हणतो. तर हा जो हिमॅटोक्रिट असतो हा मेलमध्ये आणि फिमेलमध्ये डिफरंट असतो, वेगळा वेगळा असतो. ठीक आहे, तर हे होतं सगळं रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कॉर्पिस्कल्सच्या बाबतीत. आता आपल्याला बघायचंय व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBCs, किंवा त्यालाच तुम्ही म्हणता ल्युकोसाइट्स. लाईक रेड ब्लड सेल्सना आपण आणखी काय म्हटलं होतं, इरिथ्रोसाइट्स म्हटलं होतं. ठीक आहे, रेड ब्लड कॉर्पिस्कल्स म्हटलं होतं, किंवा रेड ब्लड सेल्स सुद्धा आपण त्यांना म्हटलं होतं. ठीक आहे, तर असं हे पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामधले जर तुम्ही अगदी इम्पॉर्टंट 7-8 पॉइंट जरी लक्षात ठेवले तरी दॅट इज मोर दॅन इनफ. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBCs, किंवा त्यालाच तुम्ही ल्युकोसाइट्स म्हणता. तर दीज आर कलरलेस न्यूक्लिएटेड अमिबोइड सेल्स. हे जे व्हाईट ब्लड सेल्स असतात हे कलरलेस असतात, यांना कुठल्याही प्रकारचा कलर नसतो. ते न्यूक्लिएटेड असतात
याच्या अपोजिट जे आरबीसीज होते त्याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट होतं, पण व्हाईट ब्लड सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, म्हणून आपण म्हटलंय न्यूक्लिएटेड. आणि अमिबॉइड सेल का म्हटलंय, कारण की यांचा जो शेप असतो, यांच्या न्यूक्लियसचा जो शेप असतो तो सम वॉट अमिबा सारखा असतो. ठीक आहे, अमिबाची जी बॉडी असते ती इरेग्युलरली शेप्ड असते. अगदी तशाच प्रकारे हे डब्ल्यूबीसी जे असतात त्यांचा न्यूक्लियस असेल किंवा डब्ल्यूबीसी जे असतात ते इरेग्युलरली शेप्ड असतात, म्हणून त्यांना अमिबॉइड सेल म्हटलं जातं. आणि लाईक अमिबा सारखीच मुवमेंट त्यांच्यामध्ये होत असते आणि त्या मुवमेंटच्या मदतीने ते कॅपिलरीच्या बाहेर अगदी आउट ऑफ कॅपिलरी मूव्ह करू शकतात, ज्या मुवमेंटला म्हटलं जातं डायपेडेसिस. म्हणजे इथे काय सांगितलंय आधी, त्याच्या आधी एक हा पॉईंट बघून घ्या की इट इज लार्जर दॅन आरबीसीज. व्हाईट ब्लड सेल्स जे असतात हे रेड ब्लड सेल्स पेक्षा लार्जर असतात, मोठे असतात. नेक्स्ट पॉईंट काय की ड्यू टू अमिबॉइड मुवमेंट, मी तुम्हाला सांगितलं की व्हाईट ब्लड सेल्सनाच आपण अमिबॉइड सेल म्हणतो. का, कारण की ते अमिबाच्या बॉडी सारखं किंवा अमिबा बरोबर रिझेम्बलिंग असतात. ठीक आहे, किंवा समवट ते अमिबा सारखे असतात, म्हणून त्यांची जी मुवमेंट असते ती सुद्धा अमिबॉइड किंवा अमिबा सारखीच मुवमेंट त्यांच्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते. तर मग अमिबॉइड मुवमेंट त्यांची बॉडी शो करते किंवा डब्ल्यूबीसीज अमिबॉइड मुवमेंट शो करतात अँड दे मूव्ह आउट ऑफ दी कॅपिलरी. आणि त्या मुवमेंटच्या मदतीने ते कॅपिलरीच्या बाहेर मूव्ह आउट करतात. ठीक आहे, तर ही जी त्याची मुवमेंट असते त्याला म्हटलं जातं बाळांनो डायपेडेसिस. हे बऱ्याच वेळा एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. तर डब्ल्यूबीसीची जी अमिबॉइड मुवमेंट असते त्याच्या मदतीने ते कॅपिलरीच्या बाहेर सुद्धा मूव्ह आउट करू शकतात. या प्रोसेसला आपण डायपेडेसिस म्हणतो. नेक्स्ट काय सांगितलंय, नॉर्मल काउंट किती असतो डब्ल्यूबीसीचा, तर नॉर्मल ऍडल्ट हॅज 5000 to 11,000 डब्ल्यूबीसीज पर MM³ ऑफ ब्लड. तर नॉर्मल ऍडल्ट जो असतो त्याच्यामध्ये 5000 ते 11,000 एवढा डब्ल्यूबीसीज काउंट असणं गरजेचं असतं. नेक्स्ट, डिक्रीज इन डब्ल्यूबीसी इज कॉल्ड एज ल्युकोपेनिया. लाईक आधी आपण ज्या कंडिशन्स बघितल्या होत्या तशाच आता कंडिशन्स सांगितल्या आहेत, बट इन केस ऑफ डब्ल्यूबीसी. तर जेव्हा तुमच्या बॉडीमधले व्हाईट ब्लड सेल्स अगदी कमी होतात, डिक्रीज होतात, तेव्हा त्याला तुम्ही म्हणता ल्युकोपेनिया. नेक्स्ट सांगितलंय टेम्पररी इन्क्रीज इन डब्ल्यूबीसी. टेम्पररी म्हणजे काय की तात्पुरता. ठीक आहे, एक कमी शॉर्ट टाइम स्पॅन करता किंवा टेम्पररीली तात्पुरता जो डब्ल्यूबीसीज मध्ये इन्क्रीज होत असतो किंवा त्या काउंट मध्ये वाढ होत असते त्याला आपण ल्युकोसायटोसिस म्हणतो. तर हे जे ल्युकोसायटोसिस असतो किंवा हा जो टेम्पररी इन्क्रीज आपल्या बॉडीमध्ये डब्ल्यूबीसीचा होत असतो, हा होत असतो एखाद्या प्रकारच्या इन्फेक्शनमुळे किंवा बऱ्याच वेळा ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नेंट लेडीज मध्ये हा जो डब्ल्यूबीसीचा काउंट आहे तो टेम्पररीली काय होत असतो, इन्क्रीज होत असतो, वाढत असतो. किंवा बऱ्याच वेळा नवजात बालक जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा टेम्पररी इन्क्रीज ऑफ डब्ल्यूबीसीज होत असतो, ज्याला आपण ल्युकोसायटोसिस म्हणतो. हा टेम्पररी स्वरूपाचा असतो, हा दीर्घकाळ चालणारा नसतो. हा काही टाइम स्पॅन करताच हा जो काउंट असतो तो वाढलेला असतो. तो वेगवेगळ्या मेडिसिन्स वगैरे किंवा हॉस्पिटलाइज होऊन आपण नॉर्मलाइज करू शकतो. नेक्स्ट पॉईंट सांगितलाय अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन डब्ल्यूबीसीज. अनकंट्रोल्ड म्हणजे काय की जो कंट्रोल इझिली होत नाही असा जर डब्ल्यूबीसीज काउंट मध्ये वाढ होत असेल अगदी अनकंट्रोलेबली किंवा अनलिमिटेडली, तर त्याला आपण म्हणत असतो बाळांनो ल्युकेमिया. ठीक आहे, म्हणजे अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन डब्ल्यूबीसीज कॉल्ड एज ल्युकेमिया. जर टेम्पररी इन्क्रीज होत असेल डब्ल्यूबीसीज मध्ये तर त्याला आपण ल्युकोसायटोसिस म्हणणार. जर अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन डब्ल्यूबीसी होत असेल तर आपण त्याला ल्युकेमिया म्हणणार. ठीक आहे, डब्ल्यूबीसीज आर मेनली कन्सर्न विथ डिफेन्स मेकॅनिझम. हे जे व्हाईट ब्लड सेल्स असतात हे डिफेन्स मेकॅनिझम मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात असतात. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजेच त्याला म्हणतो आपण प्रोटेक्शन. म्हणजेच डब्ल्यूबीसीज जे आहेत ते प्रोटेक्टिव्ह फंक्शन आपल्या बॉडीमध्ये प्ले करत असतात. डब्ल्यूबीसी शो पॉलिमॉर्फिझम. डब्ल्यूबीसीज किंवा व्हाईट ब्लड सेल्स जे असतात ते पॉलिमॉर्फिझम शो करतात. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे डिफरंट टाइप ऑफ शेप एक्झिस्ट करत असतात त्यांच्यामध्ये, म्हणून आपण त्याला म्हणतो की ते पॉलिमॉर्फिझम शो करतात. ठीक आहे, म्हणजे डिफरंट टाइप ऑफ शेप्स डब्ल्यूबीसीज मध्ये एक्झिस्ट करतात, म्हणून आपण म्हणतो डब्ल्यूबीसीज शो पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, इकडे मी सांगितलंय डब्ल्यूबीसीज जे आहे इट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. डब्ल्यूबीसीजचे 2 इम्पॉर्टंट प्रकार पडतात. फर्स्ट वन इज ग्रॅन्युलोसाइट्स व्हाईल अनदर वन इज अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स ज्यांच्यामध्ये डॉटेड स्ट्रक्चर प्रेझेंट असतात किंवा ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. ज्यांच्यामध्ये डॉटेड स्ट्रक्चर प्रेझेंट नसतात किंवा ग्रॅन्युल्स प्रेझेंट नसतात त्यांना आपण अग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. ग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ 3 टाइप्स.
फर्स्ट वन इज न्यूट्रोफिल्स, सेकंड वन इज इओसिनोफिल्स और थर्ड वन इज बेसोफिल्स. ठीक आहे, हे 3 टाइप्स आहेत ग्रॅन्युलोसाइट्सचे. वेल अग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत, दॅट इज लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. तर हे जे टाइप्स आहे हे आपल्याला डिटेलमध्ये नंतर स्टडी करायचे. त्याच्या आधी आपण कशावर लक्ष द्यायचंय, डब्ल्यूबीसीज वर लक्ष द्यायचंय. डब्ल्यूबीसीज म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स किंवा त्यांनाच आपण ल्युकोसाइट्स म्हणतो. ते कलरलेस असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो म्हणून आपण त्यांना न्यूक्लिएटेड म्हणतो. अमिबोइड सेल्स असतात. हे का, कारण की हे समवट अमिबा सारखे अपियर होतात. ते आरबीसीज पेक्षा किंवा रेड ब्लड सेल्स पेक्षा मोठे असतात, लार्जर असतात. ते अमिबोइड मुवमेंट शो करतात आणि त्या मुवमेंटच्या मदतीने ते अगदी कॅपिलरीच्या बाहेर मूव्ह करू शकतात. त्या मुवमेंटला आपण म्हणतो डायपेडेसिस. नॉर्मल काउंट किती असतो डब्ल्यूबीसीचा, तर 5000 ते 11000 पर MM³ ऑफ ब्लड एवढा नॉर्मल काउंट डब्ल्यूबीसीचा ऍडल्ट पर्सन मध्ये असतो. जेव्हा डब्ल्यूबीसीचा काउंट पाहिजे त्याच्यापेक्षा कमी होतो, म्हणजे 4000पेक्षा कमी होतो, तेव्हा तुम्ही त्याला म्हणता ल्युकोपेनिया. जेव्हा टेम्पररी किंवा तात्पुरता डब्ल्यूबीसीच्या काउंटमध्ये वाढ होते तेव्हा त्याला म्हणता तुम्ही ल्युकोसायटोसिस. ही तात्पुरती वाढ जी आहे ती एखाद्या इन्फेक्शनमुळे होऊ शकते किंवा प्रेग्नेन्सीच्या वेळी होऊ शकते किंवा न्यूबॉर्न बेबीज मध्ये होऊ शकते. ठीक आहे. अनकंट्रोल्ड इन्क्रीज म्हणजे जर अमर्यादपणे डब्ल्यूबीसीचा काउंट वाढत असेल तर त्याला तुम्ही ल्युकेमिया म्हणता. आणि काय सांगितलं की डब्ल्यूबीसीज हे प्रोबेबली कशाशी रिलेटेड असतात, तर प्रोटेक्शनशी रिलेटेड असतात. ठीक आहे, मग प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ते रोल प्ले करत असतात. वाईल लास्ट पॉइंट काय आहे, डब्ल्यूबीसीज जे आहे ते पॉलिमॉर्फिझम शो करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स त्यांच्यामध्ये एक्झिस्ट करत असतात. तर आजसाठी एवढंच. ह्याच्यानंतर आपण डब्ल्यूबीसीजचे जे ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट्स आहेत ते डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके.